नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा। हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडणार। निवडणूक मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी। बीएससी निवडणुकीपूर्वी मतदार याद्या स्वच्छ कराव्यात। काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडे मागणी। डुप्लिकेट मतदारांच्या प्रकरणाबद्दल दिले निवेदन। रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या मंचावर मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारार्थ सभा। बदलापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीचा मोहनानंद नगर स्टेशन परिसरामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार। मंत्री आदिती तटकरेंचा बाईकवर बसून मतदारांशी साधला संवाद। 30 तारखेला उपमुख्यमंत्री शिंदे सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद निवडणुकीचा शिंदे करणार प्रचार। आमदार दीपक केसरकर यांची माहिती। काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची घेतली भेट। दुबार मतदार याद्यांसंदर्भात आयुक्तांशी करणार चर्चा। यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवार महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आमने सामने। महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत दोघींनीही एकमेकींना दिल्या शुभेच्छा। निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण। पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार। जळगावमध्ये एकनाथ खडसे करणार भाजपचा प्रचार अशी चर्चा। एकनाथ खडसेंनी दिले भाजपचा प्रचार करण्याचे स्पष्ट संकेत। मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरण्याची केली घोषणा। ऐन निवडणुकीत आसगाव नगर परिषदेत भाजपमध्ये फूट। भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापलं। ग्रामीण भागातील निवडणुकीत डिजिटल प्रचाराला विशेष प्राधान्य। इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता डिजिटल प्रचार ठरतोय अधिक प्रभावी। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये ट्विस्ट। नगराध्यक्षपदाचा प्रभाग क्रमांक 1 मधील निवडणूक स्थगित। निवडणूक निर्णय अधिकारी विरोधात याचिका दाखल केल्याने नगराध्यक्षपद आणि उमेदवारावर घेण्यात आला आक्षेप। सांगलीच्या तासगाव नगर परिषदच्या ऐन निवडणुकीमध्ये भाजपमध्ये उभी फूट। भाजप नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपला अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता। काहीही करा पण मतदान चुकवू नका। सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका। गेवराई इथे नगर परिषदेच्या वतीनं चार्ली चॅपलिनने केली मतदार जनजागृती। चार्लीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्युनियर चार्लीला गेवराईकरांनी दिला भरभरून प्रतिसाद। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार। राजश्री मुंडेंनी महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास। परळीमध्ये विकासावर मतदान होणार राजश्री मुंडेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपूर गडचिरोली दौऱ्यावर। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात। चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांची आज प्रचार सभा। उपमुख्यमंत्री शिंदे आज अहिल्यानगर लातूर अकोला दौऱ्यावर। निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात। शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी घेणार सभा। उदगीरमध्ये दुपारी 12 वाजता जाहीर सभा। हिवरखेर मधील जाहीर सभेला करणार संबोधित। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड कोल्हापूर दौऱ्यावर। निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात। माजलगाव थारूर गुरगुडमध्ये आता घेणार प्रचार सभा। भाजपात परिवारवादाला थारा नाही। हा देश जगामध्ये महासत्ता राहील। अमेरिकेला देखील मागे टाकेल। 10 वर्षांपूर्वी आणि आता विकासात बदल बघा। गिरीश महाजन यांचं मालेगाव सभेत वक्तव्य। आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। याच गावच्या बोरी आणि याच गावच्या बाभळी असल्या धमक्या इथे कोणी देऊ नये। पालकमंत्री जयकुमार गोरेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या तपासणी मोहिमेला सुरुवात। भेसळयुक्त अन्नांचे नमुने तपासण्यासाठी पथक तयार। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी पत्रात 8 संशयितांची नावं। पत्रावर संजय नावाच्या पत्रकाराचं नाव। संजय उपाध्याय यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली। मुंबईच्या प्रदूषणासह राजकीय प्रदूषणाचाही फैलाव। राजकीय प्रदूषणाचा फैलाव रोखण्यासाठी जबाबदारी फडणवीसांची। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य।
अकोल्यात मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. विकासासाठी एक विचाराचं सरकार देण्याचं आवाहन मतदारांना केलंय. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. शासनाकडून आदेश जारी. 30 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार. महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकांकडून आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभेत व्यक्त केली खंत. आंबेडकरांनी सीपीआर रुग्णालयाला दिली अचानक भेट. रुग्णालयातील डॉक्टरांसह प्रशासनाची आरोग्यमंत्र्यांनी काढली खरडपट्टी. वेळीच कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करा, अन्यथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या सूचना. बदलापुरात उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. नगर परिषदेची निवडणूक शिवसेना भाजपासाठी प्रतिष्ठेची. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार. सभास्थळी जोरदार तयारी. विजय वडेट्टीवारांनी सिद्धाराम म्हेत्रेंचा आदर्श घ्यावा. आदर्श घेऊन शिवसेना पक्षात यावं. उदय सामंत यांची विजय वडेट्टीवारांना ऑफर. धनुष्यबाण हाती घेऊन सत्तेत यावं. काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. उदय सामंत यांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. घनकचरा व्यवस्थापनाचं मॉडेल तयार करा. आपण त्यासाठी नक्की मदत करेल. संपूर्ण विदर्भातील सर्वात शिक्षित उमेदवार हिंगणघाटमध्ये आहे. आपण प्रचार दौऱ्यात एकावरही टीका केली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिकेकडून दुबार मतदारांची तपासणी पडताळणीसाठी येणाऱ्या निवडणूक कर्मचारी अधिकाऱ्यांना सहकार्य करा. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा. प्रफुल्ल गुडधेंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. प्रफुल्ल गुडधेंनी दाखल केली होती याचिका. निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा केला होता दावा. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलली. 1 डिसेंबरऐवजी 3 डिसेंबरला होणार बैठक. हिवाळी अधिवेशन किती दिवसाचे होणार याकडे लक्ष. नाशिकच्या भगूरमधील सावरकर वाड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. राज्य सरकार प्रचारासाठी फिरतंय. प्रचारात सत्तेचा माज दिसतोय. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत पैशांचा धूर. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईत 2-3 वर्षांपासून प्रदूषणाची पातळी वाढली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग महाराष्ट्रावर आलेत. उद्धव ठाकरेंचं विधान. कुंभमेळ्याच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरसाठी झाडं कापली जात आहेत. आरेची झाडं कापल्याने मुंबईत प्रदूषण वाढलंय. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. नाशिकमधील कुंभमेळ्यात साधू आणि नागरिकांचे हाल होता कामा नये. उद्धव ठाकरेंचं विधान. नाशिकमध्ये अजूनही पालकमंत्री का नेमला जात नाही. उद्धव ठाकरेंचा सवाल. नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवन नष्ट केलं जाणार. तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवले असतील. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मालवणमध्ये भाजपाकडून पैसे वाटपाचा आरोप. ही सगळी पैशांची गुर्मी. हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची छुपी युती असू शकते. एमआयएमचे बीड जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांचा आरोप. फुलेवाड्याच्या देखभालीसाठी आमची विनंती. काहींना पोटात दुखत असतं. समीर भुजबळांचा टीकाकारांना टोला. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोग कामाला. आरक्षणाची मर्यादा 50% ओलांडली जाणार नाही. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. निवडणुकीत पैसे वाटणे ही लोकशाहीची हत्या. सावंतवाडीत काही वॉर्डात एका मतासाठी 10 ते 15,000 रुपये. दीपक केसरकरांचा भाजपावर आरोप. शेतकऱ्यांना आता टँकरने वीज पुरवठा करावा लागेल. मगच तुमची शक्तीपीठ महामार्गाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका. बीडच्या परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये मुंडे भाऊ बहीण ताकदीने कामाला लागले. दोघांची रॅली, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटीद्वारे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन. आशिष शेलारांच्या भाषणादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ. अंधेरीतील शाळेच्या उद्घाटनावेळी शाळेचं कामाचं श्रेय शेलारांनी अमित साटम यांना दिल्यामुळे वाद. घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या भेटीला. लवकरच हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पक्षातूनच आव्हान. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी जगतापांना थेट आव्हान देत अजित पवार गटासोबत युती करण्याची केली मागणी. जे कोणी धार्मिक ध्वजाकडे बोट दाखवेल त्याचं बोट कापलं पाहिजे, नवनीत राणा यांचं विधान. ओबीसी नेत्याने केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व कायम राहणार असल्याचं ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये तुतारी आणि घड्याळाची ओपन युती. अजित पवार भाषणात बोलले, रामकृष्ण हरी यावर आम्ही आघाडी करून लढतोय, त्यामुळे छुपी नाही तर ओपन युती असल्याचं सोनवणेंच्या वक्तव्यानंतर चर्चा उधाण. मालवणमध्ये 25-25 हजाराला एक मत विकलं जात आहे. आपल्या लफड्यात पडू नका, आपण थेट आऊट करतो. शिवसेना आमदार निलेश राणेंचा भाजपावर आरोप. हिंगोली पोलिसांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा दावा फेटाळला. आपल्याकडे केवळ 67 पोलीस कर्मचारी असताना 100 पोलीस जाणार कसे असा सवाल. 100 पोलिसांनी घराची झडती घेतल्याचं बांगर यांनी केला होता दावा. लोकशाही मराठीला बेस्ट न्यूज चॅनल म्हणून दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार. मान्यवरांच्या हस्ते लोकशाही मराठीचा सन्मान. बालकामगार मुक्ततेत राज्यात बेळगाव तिसरे. 2.5 वर्षात 144 बालकामगारांची सुटका. सर्वाधिक 289 मुलांची यादगीर जिल्ह्यातून सुटका. राष्ट्रीय स्मारक असणारा फुलेवाडा हा देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेला देऊ नये याबद्दल फुलेप्रेमींची मागणी. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलं निवेदन. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरामध्ये कमी दाबाने पाणी. नको पैठणी नको गाणी, आम्हाला हवंय पिण्याचे पाणी. भोसरी विधानसभा क्षेत्रात झळकले बॅनर. सोलापूरच्या एसटी स्टँडची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांकडून संताप व्यक्त. आगार प्रमुखाला प्रताप सरनाईक केलं जागेवर निलंबित. मुंबईतील आर दक्षिण विभागामध्ये पाणी. कांदिवली पूर्व परिसरामध्ये जलवितरण सुधारणा कामांतर्गत 4 डिसेंबरला पाणी पुरवठा खंडित. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, महानगरपालिकेचे आवाहन. भिवंडीत आदिवासी कातकरी समाज मूलभूत सेवांपासून वंचित. विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन. रहानाळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची वाढ. मुंबईतील हवेचा दर्जा घसरल्याने उच्च न्यायालयात सुनावणी पार. मुंबईतील हवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मुंबई महापालिका समिती गठीत करण्याची दिले आदेश. पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होणार. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅक मोहिमेचं आयोजन. यावेळी एनसीसी मुले हे विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत असल्याचं ब्रिगेडियर RK पैठणकर यांचे प्रतिपादन. विविध राज्यातील सुमारे 265 विद्यार्थ्यांचा सहभाग. साताऱ्यात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. 2023च्या स्पर्धा परीक्षेतील पात्र उमेदवारांची नियुक्ती करा, आंदोलनकर्त्यांची मागणी. कोल्हापूरच्या शिरसंगीतील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या महाकाय वटवृक्षात जिल्हाधिकाऱ्यांची भेट. नैसर्गिक संवर्धनावर आधारित परिसर विकास आराखडा तयार करावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश. आदर्श म्हणून आपण सतीश प्रधान यांच्याकडे पाहतो. ठाण्यात ज्याप्रमाणे रिक्षा धावते त्याप्रमाणे पॉड टॅक्सी चालेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. सोलापुरात ऊस दरावरून शेतकरी आक्रमक. ऊसाला पहिली उचल 3,400 रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको. फार्मर आयडी नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही शासनाच्या कृषी योजनांपासून वंचित. आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय संघर्ष. ग्रामीण पातळीवरील गंभीर समस्या. वाशिमच्या येवती गावात योग्य भाव न मिळाल्याने सीताफळ बागा किल्ल्या नष्ट.
क्रॉसिंगच्या नावाखाली कमी दर्जाच्या प्रजाती, भाव आणि बाजारपेठ नसल्याने उचललं टोकाचं पाऊल. अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांची बिबवेवाडी हद्दीमध्ये अंमली पदार्थाची कारवाई. 3090 MD ड्रग्ज जप्त, तर एकाला घेतले ताब्यात. पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या भिक्षुकाला महिलांनी दिला चोप. गेल्या अनेक दिवसांपासून हा मनोरुग्ण भिक्षुक मुलींची छेड काढत असल्याचा महिलांचा आरोप. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या. परीक्षेच्या नैराश्यातून 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज. मृतदेहाजवळ सुसाईड नोट न आढळल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट. भिवंडी शाळेतून घरी परतणाऱ्या 10 वर्षीय मुलाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. कांजूर मार्गमधील डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. आपलं डोकं गरम करू नका, आपला भाऊ पोलिसात आहे. पुण्यात PMPL बस चालकाचा मुजोरपणा. अरेरावी करत नागरिकांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरात तरुणाची नैराश्यातून आत्महत्या. लग्नासाठी मुली मिळेना म्हणून आलं नैराश्य. मनाने खचून तरुणाची नदीत उडी. करवीर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. लग्नासाठी मुली मिळेना, तरुणाची नैराश्यातून आत्महत्या. खेडच्या खरपुर्डी गावामध्ये बिबट्याचा घरात शिरण्याचा प्रयत्न. शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. भिवंडीत डाईंग मशीनला आग लागल्याने परिसरात धावपळ. आगीचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.